अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये पुन्हा एकदा युद्धाला सुरुवात झालेली आहे असं आपण म्हणू शकतो. कारण मागच्या 2 दिवसात अमेरिका आणि इराण या दोघांनी देखील एकमेकांच्या वरती हल्ले केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की 8 एप्रिलला 2 महिन्यापूर्वी पाकिस्ताननं अमेरिका आणि इराण या दोन देशांच्या मध्ये शस्त्रसंधी घडवून आणलेली होती. त्यानंतर थोड्या थोड्या वेळानंतर हे पूर्णपणे शांतता प्रस्थापित झालेली होती. थोडी चर्चा देखील झालेली होती. पण आता परत एकदा युद्ध चालू झाले. काही दिवसापूर्वी अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये वाद होत होते की युद्ध चालू करू नये म्हणून. पण प्रत्यक्षात अमेरिकेनेच आता युद्ध का चालू केलं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, पण त्याचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये शोधणारच आहोत. पण या युद्धामध्ये आणखी एक गोष्ट झालेली आहे, ती म्हणजे भारताचा अँगल. भारताच्या एका जहाजावरती अमेरिकेनं हल्ला केलाय आणि अमेरिकेनं हल्ला करायचं कारण काय, तर अमेरिकेचा जो ब्लॉकेड सध्या गल्फ ऑफ ओमानमध्ये आणि संपूर्ण इराणला जो त्यांनी घालून ठेवलाय त्याच्यामध्ये एका जहाजावरती त्यांनी हल्ला त्यामुळे भारतीय जहाजावरचे 3 क्रू मेंबर्स हे गायब आहेत. आता हे 3 क्रू मेंबर्स गायब का झाले, कुठं झाले, त्यांची नावं काय आणि याच्यामध्ये अमेरिकेचा रोल काय, हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. 9 जूनच्या रात्री एक घटना घडली. आता आपल्याला माहिती आहे की अमेरिकेचं मोठ्या प्रमाणावरती सैन्य या संपूर्ण भागामध्ये तैनात केलेलं आहे. या सैन्यामधलं एक अपाचे हेलिकॉप्टर होतं AH-64. हे हेलिकॉप्टर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती पेट्रोलिंग करत होतं आणि पेट्रोलिंग करताना अचानक हे हेलिकॉप्टर क्रॅश झालं. या हेलिकॉप्टरमध्ये 2 पायलट होते, त्या दोघांना देखील वाचवलं गेलं. ते अमेरिकेच्या नेव्हीने वाचवले. पण या वेळेला इराणनं कोणताही दावा केला नव्हता की हे विमान किंवा हे हेलिकॉप्टर आम्ही पाडले म्हणून. पण प्रत्यक्षात डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट केलं आणि त्यांनी ट्विटमध्ये सांगितलं की आत्ताच मला अशी माहिती मिळालेली आहे की आमचं एक अपाचे हेलिकॉप्टर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून उडत असताना ते इराणनं पाडलं. आता सेंटकॉमनं असा दावा केलाय की इराणचे जे शाहीद ड्रोन्स आहेत या ड्रोन्सच्या माध्यमातून त्यांनी हेलिकॉप्टर पाडलं. खरं तर हा शांततेचा काळ असल्यामुळे अशा प्रकारचा हल्ला करायचा नसतो, पण तरी देखील तो इराणनं केला असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणि याचा बदला घेतला पाहिजे असं सांगितलं. आणि त्यानंतर त्यांनी सेंटकॉमला म्हणजे सेंट्रल कमांडला ऑर्डर्स दिल्या की तुम्ही इराणवरती अटॅक करा. आपल्याला माहिती आहे की सेंट्रल कमांड मध्य पूर्वेमधली जी कमांड आहे जिच्या नेतृत्वाखाली हे संपूर्ण युद्ध सध्या लढलं जाते. त्यामुळे सेंट्रल कमांडनं ठरल्याप्रमाणे मग हल्ले करायला सुरुवात केली. इराणमधले सर्व्हेलन्स रडार, त्यांचे एअर डिफेन्स सिस्टीम, त्यांचे इतर काही महत्त्वाची बंदरं वगैरे या सगळ्यांच्यावर हल्ले केले गेले. केशम आयलँड, सिरिक, जास्क, बंदर अब्बास अशा महत्त्वाच्या अनेक ठिकाणांवर हल्ले केले. हे सगळे ठिकाणं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ पासून अत्यंत जवळ आहेत. त्यामुळे इराण आता या सगळ्या हल्ल्यांचा उत्तर देणार किंवा प्रतिहल्ला करणार हे अमेरिकेला जरी एक्सपेक्टेड असलं तरी इराणचा हल्ला कितपत मोठा असेल हे अमेरिकेला अंदाज आला नव्हता आणि तसाच इराणचा हल्ला होता. त्यामुळे इराणचा हा हल्ला भयंकर आणि अत्यंत मोठा होता. इराणनं अमेरिकेच्या मध्यपूर्वेतल्या वेगवेगळ्या अशा 21 महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले आणि या हल्ल्यांच्यापैकी अत्यंत महत्त्वाचे काही ठिकाणं म्हटलं तर बहरीनमधलं अमेरिकेची जी 5th फ्लीट आहे त्याचं हेडक्वार्टर्सवरती इराणनं हल्ला केला. याशिवाय जॉर्डनमध्ये अजराक एअरबेस नावाचा एक अमेरिकेचा एअरबेस आहे, या एअरबेसवरती हल्ला केला. कुवेतमधला अली अल सलाम एअरबेस नावाचा एअरबेस आहे, तोही अमेरिकेचा एअरबेस आहे, याच्यावर देखील हल्ला केला. F-35 हँगर्स होते एका एअरबेसवरती, त्याच्यावर हल्ला केला. हँगर्स म्हणजे ज्या ठिकाणी F-35 किंवा F-15, F-16 ही जी विमानं असतात ती काही व्यवस्थित ठेवावी लागतात, काही एका प्रॉपर शेड बनवावे लागतात आणि त्या शेडमध्ये ती ठेवलेली जातात जिथं टेम्परेचर कंट्रोल केलं जातं आणि अत्यंत व्यवस्थितपणे ती ठेवलेली असतात. अशा पद्धतीनं ही हेलिकॉप्टर्स इथं ठेवलेली होती आणि त्याच्यावरती देखील हँगर्सवरती देखील हल्ला केला असा दावा इराणनं केलाय. प्रत्यक्ष खरं खोटं अजून कळायचं आहे. पण इराणचा हा अटॅक हा अत्यंत मोठा होता आणि या अटॅकमुळं अमेरिकेनं मग काल 10 जूनला पुन्हा एकदा इराणवरती हल्ले करायला सुरुवात केली. यावेळेला 10 जूनला जे हल्ले झाले त्याच्यामध्ये इराणचा मोठा असा डॅमेज अमेरिका करू शकली नाही. पण प्रत्यक्षामध्ये इराणनं मात्र या सगळ्या गोष्टींचा बदला म्हणून परत एकदा स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद करून टाकला. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधून नाही म्हटलं तरी दिवसाला जवळजवळ 94 जहाजं, कमर्शियल ऑइल टँकर्स आणि नॅचरल गॅसचे टँकर्स वगैरे पास होत होते. पण आता परत एकदा इराणनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की युद्ध चालू असताना आम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवरती कुणालाही कंट्रोल करू देणार नाही आणि त्या पद्धतीने त्यांनी बंद केला. आता अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचं म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन आहे. जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन आहे तर मग तिथून 2च जहाजं का पास झाली. कालच्या एका दिवसामध्ये फक्त 2 जहाजं तिथून पास झाली. याचा अर्थच असा आहे की कुणीही काहीही म्हणो, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हे प्रॅक्टिकली बंद झालेलं आहे. या सगळ्यामध्ये एक घोळ झाला आणि ज्यामध्ये मग भारताचा अँगल येतो, तो म्हणजे
8 जूनला भारताचं एक जहाज जे तिथून ऑइल घेऊन येत होतं, या जहाजावरती पलाऊ नावाच्या एका छोट्याशा ऑस्ट्रेलिया जवळच्या देशाचा झेंडा होता. अशा प्रकारचे फॉल्स फ्लॅग ऑपरेशन्स केले जातात आणि या जहाजावरती 24 क्रू मेंबर्स होते जे भारतीय होते. या 24 क्रू मेंबर्स असणाऱ्या या जहाजावरती अमेरिकन नेव्हीनं अटॅक केला, कारण त्यांचं म्हणणं होतं की हे जे तेल आहे हे सँक्शन्ड ऑइल आहे आणि सँक्शन झालेलं इराणचं तेल कोणीही घेऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांनी जहाजावर हल्ला केला. जहाजानं पेट घेतला, त्याचे फोटो देखील आले. पण नंतर या 24 जणांना ओमानच्या नेव्हीनं एक व्यवस्थितपणे रेस्क्यू केलं, त्यांना बचाव करून त्यांना बाहेर आणण्यात आलं. पण दुसऱ्या दिवशी 9 जूनला आणखी एका जहाजावरती अशाच प्रकारचा हल्ला अमेरिकेने केला. या जहाजाचं नाव होतं MT सॅटाबेल्ला. याच्यावरती देखील पलाऊचा झेंडा होता आणि यावरती देखील 24 क्रू मेंबर्स होते. या 24 क्रू मेंबर्सपैकी मात्र 3 जण हे सध्या बेपत्ता आहेत. म्हणजे नक्की त्यांचा मृत्यू झालाय की काय झालंय हे अजूनपर्यंत कळलं नाही. पण याच्यावरती अमेरिकेनं हल्ला केला होता. या जहाजानं देखील पेट घेतलेला होता. आदित्य शर्मा, शिवानंद चौरसिया आणि पत्नाला सुरेश अशी या तिघांची नावं आहेत. या जहाजावर हल्ल्यानंतर मात्र भारतानं ही गोष्ट अत्यंत सिरियस घेतली. पहिल्यांदा जो हल्ला झाला होता त्यानंतर भारतानं कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती, अमेरिकेविरोधात दिलेली नव्हती. पण दुसऱ्या वेळी मात्र भारतानं हा हल्ला सिरियसली घेतला आणि भारताच्या एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र मंत्रालयानं अमेरिकेच्या जे डेप्युटी कमिशनचे चीफ असतात त्यांना समन केलं आणि त्यांना बोलवून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीची एक पद्धत असते की एखादे 2 राष्ट्रांच्या मध्ये जेव्हा काहीतरी प्रॉब्लेम्स होतात तेव्हा एक राष्ट्र त्याच्याबद्दलचा डीप कन्सर्न व्यक्त करतं, म्हणजे आपला राग व्यक्त करतो वगैरे वगैरे. पण अशामध्ये एक समन करणे म्हणजे महत्त्वाची गोष्ट असते. ज्यावेळेला तुम्ही दुसऱ्या राष्ट्राच्या राजदूताला बोलवून घेता आणि त्याला खडसावता, त्याला जाब विचारता, त्याला प्रश्न विचारता आणि असं का घडलं याच्याबद्दलची त्याच्याकडून माहिती घेता आणि त्याला खडसावून त्याला परत पाठवता. अशा प्रकारचं खडसावण्यासाठी भारतानं जेसन मिक्स नावाचे जे डेप्युटी चीफ आहेत अमेरिकन मिशनचे त्यांना बोलवून घेतलं आणि त्यांच्याबरोबर या प्रकारची ट्रीटमेंट दिली. आतापर्यंत भारतानं कधीही अमेरिकेबरोबर अशा प्रकारची स्टेप घेतलेली नव्हती, पण यावेळेला घेतलेली आहे. यावरूनच लक्षात येते की भारत आणि अमेरिकेतले संबंध हे ताणलेले आहेत आणि भारतानं डायरेक्टली जरी असं म्हटलं नसलं की अमेरिकेनं हा हल्ला मुद्दाम भारताविरुद्ध केलाय, तरीही भारतानं अमेरिकेला जे काही सांगायचं ते आपल्या ॲक्शनमधून सांगून दाखवलेलं आहे. भारतानं त्यांचा जो ऑफिशियल रिस्पॉन्स आहे त्यामध्ये सांगितलंय की जो सागरी व्यापार आहे समुद्रातून होतो त्याच्यावरती अशा प्रकारच्या हल्ल्यांच्यामुळं एक प्रकारची चिंता निर्माण होते. दुसरी गोष्ट म्हणजे दोन्ही देशांनी एस्केलेशन करावं, म्हणजे चर्चेतून मार्ग काढावाचा प्रयत्न करावा वगैरे वगैरे. भारतानं या गोष्टीचं एक स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता मग यामुळे भारत आणि अमेरिकेतले संबंध तणावाचे होऊ शकतात का किंवा वाईट होऊ शकतात का? तर सध्याची परिस्थिती अशी आहे की भारत आणि अमेरिका हे 2 देश असे आहेत ज्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे वाईट संबंध नसले तरी चांगले संबंध आहेत असं अजिबात म्हणता येत नाही. जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा आलेले आहेत तेव्हापासून भारत आणि अमेरिकेतले संबंध हे ताणलेलेच आहेत. भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील अजून देखील झालेली नाही. चर्चा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यातच झालेली होती. जवळजवळ सगळं फायनल झालं होतं, पण त्यानंतर परत एकदा गोष्टी लांबत गेल्या आणि अजून देखील त्या लांबलेल्या आहेत. त्यामुळं भारत आणि अमेरिकेतले संबंध ताणलेले आहेत, त्यात ते आणखी ताणलेले जातील, पण लगेच एकमेकांच्या ते दोन्ही विरोधीत उभे राहतील अशी शक्यता मात्र अजिबात नाही. मग आता हे युद्ध पुन्हा सुरू होतंय याचा काय अर्थ होऊ शकतो? आता एक बघायला पाहिजे की युद्ध जरी पुन्हा चालू झालं असलं, दोन्ही देशांच्या कडून दोन्ही दिवस एकमेकांच्यावर हल्ले जरी झालेले असले तरी प्रत्यक्षात दोन्ही देश हे युद्ध कंटिन्यू करण्यामध्ये इंटरेस्टेड नाहीत असं दिसतंय. अमेरिकेनं सेंटकॉमनं स्पष्ट करून सांगितलंय की आमचे हल्ले आम्हाला जे करायचे होते ते आमचे करून झालेले आहेत आणि आम्ही कंक्लूड करतो, म्हणजे आमचं झालंय म्हणून सांगितलंय त्यांनी. इराणनं असं काहीही सांगितलं नसलं तरी प्रत्यक्षामध्ये आता सध्या इराण हे हल्ले परत कंटिन्यू करणार नाही असंच वाटतंय, कारण दोघांनाही सलगपणे युद्ध करत राहणं परवडणारं नाही. कारण त्यांना दोघांनाही जवळजवळ त्या 40 दिवसांच्या युद्धामध्ये लक्षात आलंय की असं युद्ध दोघांच्याही फायद्याचं नाही. पण यामधून एक लक्षात आलं की परत एकदा इराणचा संपूर्ण या रिजनवरती, या प्रांतावरती दबदबा आहे. इराण आपल्या मर्जीने युद्ध चालू करू शकतो, मर्जीने युद्ध थांबवू शकतो आणि अमेरिका त्यांना अडवू शकत नाही. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. भारत आणि अमेरिकेतल्या संबंधामध्ये काय होईल, काय पुढं लक्षात येईल याबद्दलचे आम्ही व्हिडिओ तुम्हाला करून त्याच्याबद्दलची माहिती द्यायचं राहूच. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.